मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रत्येक नातं हे माणसाच्या भावनिक गरजांशी जोडलेलं असतं. माणसाला आयुष्यात सुरक्षितता, स्वीकार, प्रेम आणि समजून घेणारी साथ हवी असते. हीच भावनिक गरज नात्यांमधून पूर्ण होत असते. त्यामुळे नात्यांची सुंदरता ही फक्त शब्दांमध्ये नसून तर त्या नात्यात मिळणाऱ्या भावनिक सुरक्षिततेत आणि परस्परांच्या समजूतदारपणात दडलेली असते. मग ते नाते कोणतेही असो, आई वडील आणि मुलांचं, नवरा बायकोचं, मित्रमैत्रिणीचं किंवा प्रेमाचं. जेव्हा एखाद्या नात्यात प्रेम, विश्वास, काळजी, आपुलकी आणि एकमेकांच्या भावनांचा आदर असतो, तेव्हा त्या नात्यात मानसिक स्थैर्य आणि जवळीक निर्माण होते. मानसशास्त्र सांगतं की संवाद हा कोणत्याही नात्याचा महत्त्वाचा पाया असतो. मनातल्या भावना, अपेक्षा आणि दुखावलेल्या गोष्टी योग्य पद्धतीने व्यक्त झाल्या तर गैरसमज कमी होतात आणि नातं अधिक घट्ट होतं. पण संवादाचा अभाव, सततची टीका आणि किंवा दुर्लक्ष यामुळे भावनिक अंतर वाढू शकतं. जसं एखादं झाड वाढवण्यासाठी योग्य वातावरण, खत आणि पाणी आवश्यक असतं, तसंच नात्यांनाही प्रेम, विश्वास आणि भावनिक आधाराची गरज असते. जे नातं सतत जपलं जातं त्यात माणूस स्वतःला अधिक सुरक्षित, शांत आणि आनंदी अनुभवतो. नात्यातला एक प्रेमळ स्पर्श, काळजीचा एक शब्द आणि कठीण काळात दिलेला आधार माणसाच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतो. कारण संकटाच्या वेळी कोणीतरी आपल्या सोबत आहे ही भावना माणसाला आतून मजबूत बनवते. नात्याची वीण तेव्हाच घट्ट राहते जेव्हा दोन्ही व्यक्ती त्या नात्यासाठी समान प्रयत्न करतात. एकतर्फी प्रयत्नांमुळे भावनिक थकवा वाढू शकतो. निरोगी नातं टिकवण्यासाठी प्रेमाबरोबरच समजून घेणं, संयम आणि परस्परांचा आदरही तितकाच महत्त्वाचा असतो.